समर्थ. अनुभव क्रमांक 18. यवनावर कृपा केली. मंगळवेढ्यास श्री स्वामी समर्थ असता एक यवन त्यांची सेवा करीत असे. श्री समर्थांची स्वारी पटवर्धनाची कुरणात असे. तेथे जाऊन चिलीम तयार करून तो महाराजास तंबाखू पाजित असे. महाराज गावात आले म्हणजे तो त्यांची सेवा करी. तो काही धंदा करीत नसे. वेड्यासारखे गावात फिरावे, कुठेतरी भाकर मागून खावे, याप्रमाणे त्याची वृत्ती असे. याप्रमाणे बरेच दिवस त्याने महाराजांची सेवा केली. पुढे महाराजांनी त्याचवर अनुग्रह करून मस्तकी हात ठेवून त्याला ज्ञानी केले. पुढे तो यवन अवलिया बनला. ब्रह्मत्कारी पिशाच्य वृत्तीने राहून अंतःकरणी ब्रह्मतदाकार होऊन तो सच्चिदानंदी लीन झाला. महाराजांनी कोणास उपदेश वगैरे केला नाही म्हणून कोणाची समजूत आहे, पण या अवलियाचे उदाहरणावरून पात्र पाहून त्याप्रमाणे महाराज कृपा करीत यात संशय नाही. पुढे हे यवन अवलिया पंढरपुरास जाऊन सातारा जिल्ह्यात गेले. ते कृष्णातटाकी पिशाच्य वृत्तीने भ्रमण करीत. पुढे हे अवलिया मोठे योगी आहेत अशी जगात त्यांची कीर्ती होऊन पुष्कळ कामिक लोक त्याचकडे येत असत. हे अवलिया कोणी भेटीस आला तर त्यास दगड मारून जवळ येऊ देत नसत. दगड कोणास न लागेल असाच मारीत, पण ज्यास दगड लागेल त्याची कामना पूर्ण व्हावी अशी त्यांची कृपा होत असे. श्री यशवंतराव महाराज देव हे महाराजांचे मंगळवेढ्यास असता भोसेगावहून तेथे जाऊन काही दिवस श्री स्वामी सानिध्य राहून त्यांची कृपा संपादन करून परत गावी गेले. पुढे ते देव मामलेदार म्हणून प्रसिद्धीस आले. यावरून श्री समर्थ योग्यतेनुरूप अनुग्रह करीत असे सिद्ध होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.